श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 11 सोहम अजपा गायत्री याचा भाग 8. दृश्य द्रष्टा दर्शन. परमार्थशास्त्रात एक त्रिपुटी दृश्य द्रष्टा आणि दर्शन एका बाजूला केलं तर बाकीच्या दोहोंची सिद्धी होणार नाही, अशा तऱ्हेनं एकमेकांशी संबंध असलेल्या 3 गोष्टींच्या समुच्चयाला त्रिपुटी म्हणतात. जसं ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान, ध्येय ध्याता आणि ध्यान, कर्म कर्ता आणि क्रिया, भोग्य भोक्ता आणि भोग, परमेश्वर आत्मा आणि जगत, ब्रह्म माया आणि जीव. ध्यानाच्या वेळी ध्येयाशी परमात्मरूपाशी तन्मय होऊन मी ध्यान करणारा ध्याता हे विसरून गेल्यानं दृश्य द्रष्टा आणि दर्शन ह्या त्रिपुटीचा लोप गुरुकृपे होऊन सच्चिदानंदरूप मात्र राहतं. म्हणजेच दृश्य द्रष्टा आणि दर्शन बरोबर सच्चिदानंद रूप. एरवी न बोलणे नि बोलणे, जेथीचे सर्व नेणिवा जाणणे, काहीची न होनी होणे जे वस्तुगा. सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले, द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेथ. न जाणता काही होय ज्याचे ज्ञान, ऐसे विलक्षण स्वरूपचे. न होताची काही ब्रह्मजीव शिव, असे स्वयमेव वस्तुजिका. जेथे सांगते ते सांगणे होऊन, गेले मावळोन सोहम तेही. द्रष्टा दृश्य भाव हरपला सर्व, दर्शनासी ठाव मग कोठे. अखंड अंतर्मुख व्हा. जो प्रत्येक बोधाची या माथया, सोहमतेचा मध्यान्नी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. देखा अंतर्मुख वृत्तीची या माथा, मध्यान्नी जो येता सोहमतेच्या. आत्मपदतळी राहे लपोनिया, आत्मभ्रांती छाया आपोआप. मामेकम शरणम व्रज. तैसा मी एक वाचूनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाचा ठाई, अनन्यो होय. पै आपुलेनी भेदे विण, माझे जाणीजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा. तरी सोहम बोधे धनंजया तूही, होई माझ्या ठाई एक रूप. अगा आपणासी न मानिता भिन्न, माझे एकपण जाणावेचे. तयासीच नाव सुनिश्चये जाण, अनन्य शरण येणे मज. या भागाबरोबरच प्रकरण 11 सोहम अजपा गायत्री याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 12 ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.